आपण नुकतंच बघितलं बदलापूर शहरामध्ये फेरीवाल्यांना घेऊन भरपूर असं संघर्ष आपल्याला इथे दिसलेला आहे आणि फेरीवाल्यांच्या निवडणुका काही दिवसांपूर्वीच पार पडल्या होत्या, त्याचा आज निकाल जाहीर झालेला आहे। संपूर्ण फेरीवाले त्याचबरोबर जर आपण आज यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघत असाल तर तो आपण आता कॅमेरामध्ये कैद करत आहोत। आज या निवडणुकीचा कुठेतरी निकाल लागलेला आहे। बहुजन मुक्ती मोर्चा पॅनलची बिनविरोधी निवड इथे झाल्याची आपल्याला दिसून येत आहे। आज आपल्यासोबत आहेत निलेश येवले साहेब, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। तर कसं वाटतंय आज कुठेतरी तुमच्या परिश्रमांना इथे यश आलेलं आहे? जे उपोषण केलं होतं ते कुठेतरी आज त्याला यश आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही, काय बोलाल? सर्वप्रथम तर मी सर्व फेरीवाल्यांचे, त्याच्यानंतर पदविक्रेत्यांचे आणि भाजीवाल्यांचे आभार मानतो की त्यांच्या सहकार्यानेच ही जी निवडणुका आम्ही पार पाडली आणि बिनविरोध आपलं पॅनल निवडून आलेलं आहे। म्हणजे 8 जणांचं पॅनल आहे ते बिनविरोध केलेलं आहे। त्यात आप्पा जवळेकर जे आहेत ते स्वर्गीय आनंद तिघे भाजी मार्केटचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही सातत्याने काम करत आलेलं आहे। कारण माझं काही दुकान नाही, माझं काही मी फेरीवाला नाही आहे, परंतु गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न झालेला आहे। म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून सातत्याने 2-3 वर्षापासून मोर्चे आंदोलने निवेदन आम्ही दिलेले आहेत, पाठपुरावा केला। आता शेवटी 14 दिवसाचं आमरण उपोषण आम्ही केलं। त्यात खंडागळे मावशी जे या ठिकाणी आहेत त्या खंडागळे मावशींनी 14 दिवस उपोषण ठेवलेलं आणि त्याच्यानंतर शेवटचं आम्ही एक शक्ती प्रदर्शन करण्यासाठी तीव्र आक्रोश आंदोलन केलं होतं, आक्रोश मोर्चा काढला होता आणि त्याची दखल शेवटी नगरपालिकेला घ्यावी लागली आणि नगरपालिकेने पतविक्रेता अधिनियम 2014चा जो कायदा आहे, जो पतविक्रेत्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने आहे, त्यांच्या कल्याणाच्या अनुषंगाने आहे, त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने टाउन वेंडिंग कमिटी जी आहे म्हणजे त्यांची एक कमिटी बनवणे गरजेचं होतं, जे आम्ही सातत्याने त्यांना कल्पना देत होतो। आज शेवटी ती कमिटी जाहीर झालेली आहे आणि बिनविरोध निवडून आली, त्याबद्दल मी आनंदी आहे आणि भरपूर आपल्या सर्वांचे मी आभारी आहे। या आनंदाच्या मागे भरपूर असे परिश्रम आहेत असं वाटतंय आणि तर आपण आता लवकरच इथे ज्यांनी उपोषण केले होते, खरं तर आपणही ही बातमी कव्हर केली होती, आपणही संवाद साधला होता मावशींसोबत। आपण आता मावशींशी बोलूया। त्यावेळेला जो त्यांचा आक्रोश होता, त्यावेळेला जो संघर्ष होता आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरचा जर आपण आनंद बघितला तर खरंच तो बघण्यासारखा आहे। तर मावशींशी बोलूया आपण। नमस्कार मावशी, आज कसं वाटतंय तुम्ही एवढे परिश्रम घेतले, जेव्हा उपोषण केलं एवढं, तर आज कुठेतरी यश आलेलं आहे, कसं वाटतंय? जे आम्हाला ज्या लढाईसाठी आम्ही बसले होते ती लढाई आमची ॲडजस्ट झाली। आम्ही जे आम्हाला पाहिजे ते आम्हाला प्रशासनाने दिलं आणि त्याच्यामध्ये जेवढी मागणी होती तेवढी आमची पूर्ण केली। जर आपण सर्वच इथे बघितलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे। बहुजन मुक्ती मोर्चा पॅनलची बिनविरोधी निवड झालेली आहे। खरं तर बिनविरोधी निवड आहे, त्यामुळे अजूनच पार्टीची बिनविरोधी निवड झालेली आहे, त्यामुळे अजूनच जास्त आनंद होतोय। सर काय बोलाल? आज मी कसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती समूहाला एकत्र घेऊन मावळा म्हणून ओळख दिली आणि समतावादी स्वराज्य निर्माण केलं। तर आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे। आज सर्व जाती समूहाच्या लोकांनी मद्रास या ठिकाणी बाबासाहेबांचं स्वागत केलं होतं। त्याचबरोबर ज्या बाबासाहेबांनी गोरगरिबांसाठी हक्काधिकार दिले होते आणि ज्या लोकांना कोण विचारत नाही असे जे दिनदुबळे आहेत त्यांना एक संविधानाच्या माध्यमातून एक शक्ती दिलेली आहे, एक कायदे दिलेले आहेत, त्या कायद्याच्या अनुषंगाने त्यांना अधिकार दिलेले आहेत। आज हे 8 प्रतिनिधी आहेत, त्या 8 प्रतिनिधींना अधिकार मिळालेले आहेत। आता या पुढच्या सर्व प्रक्रियेमध्ये हे 8 प्रतिनिधी सहभागी असणार आहेत। त्यांच्या पुढच्या लायसन्सच्या गोष्टी असतील, जागेच्या संदर्भातले गोष्टी असतील, त्यांच्या उपजीविकेच्या संदर्भातले प्रश्न असतील, कारवाईच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा त्यांचे जे कार्यक्रम उपक्रम किंवा त्यांचे नियोजन असेल किंवा त्यांना जे अनुदान येणार आहे त्याच्या संदर्भात हे जे आहे मंडळी ते निर्णय घेणार आहेत। मी विनंती करतो की आप्पासाहेब जवळेकर जे आहेत आमचे जे प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्व आंदोलन चालू आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करतो, तर त्यांचा पण तुम्ही विचार घेतले पाहिजे। आज खरं तर सगळ्यांनीच इथे बोललं पाहिजे। नमस्कार, काय बोलाल? कसं वाटतंय आज? आज खरोखरच आमच्या फेरीवाल्यांची जीत झाल्यासारखं मला वाटतंय। जवळजवळ 30 वर्ष झाला हा संघर्ष चालू आहे। 2007ला जसा हा हॉकर झोन वगैरेचा जो कायदा हायकोर्टाने मंजूर केला तेव्हा आम्हाला पहिल्यांदा हॉकर झोन आम्ही बाजारपेठेमुळे हक्काने उपोषण लावून आम्ही हक्काने तयार करून घेतलं होतं। त्यानंतर 2014ला परत नवीन कायदा हायकोर्टाने सादर केला, पण हे जे नगरपालिकावाले होते, नगर परिषदवाले होते, हे टाळाटाळ करत होते। त्याच्यावरनं 7 ते 8 उपोषणं 2025 पर्यंत माझी स्वतःची झाली की हा कायदा त्याला फळ म्हणून
आपले बहुजन मुक्ती पार्टीचे निलेश येवले यांनी सहकार्य करून आणि त्यांच्या सहकार्याने हा कायदा मंजूर करण्यास भाग पाडण्यात आलेला आहे. ते काय मेहरबानी केलेली नाही, आम्ही त्यांना भाग पाडले म्हणून त्यांनी केवढे एवढे द्यावेत तशा पद्धतीने आम्हाला जरी दिलेले असतील, पण त्याची ती अंमलबजावणी कशी करतात यापुढं याचे किती महत्त्व दिलं जात आहे, का त्या हायकोर्टाचा हुकूम करावा नुसता कायदा पास केल्यामुळं दिलंय का काय दिलंय हे बघण्यासाठी आम्हाला त्याची वेळ लागल. आणि आत्ता जे तुम्हाला अजून सांगतो की आमची ही मागणी नव्हतीच. आम्हाला या शहरात जे चाललेले आठवडी बाजार आहेत त्याच्यामुळे जे गोरगरीब फेरीवाले, दुकानदार, कपडेवाले ज्यांच्यावर जे अन्याय सतत चालू आहे आणि जे दुकानदार आज लाखो रुपये भाडे भरून दुकानं चालवत आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय. त्याची खरी मागणी आमची आठवडे बाजाराची होती. पण हे जे मारुती गायकवाड आहेत हे जवळजवळ 2 ते 3 महिने सतत आमची दिशाभूल करून तुंतुनं वाजवत आहेत 150 मीटर 150 मीटर. पण 150 मीटरवर पण ते कायदेशीर कारवाई रीतसर करायला तयार नाहीत, अनधिकृत बांधकामावर करायला तयार नाहीत. फक्त गोरगरिबाच्या हातगाड्या वगैरे यांच्यावर ते जेसीबी लावून तोडताड करून गरिबाचं नुकसान करतात. गरिबांना हटवतायत, गरिबी हटवत नाहीत. याकरता आम्हाला हा संघर्ष असाच चालू ठेवून आता जर ह्या आठवड्यात जर त्यांनी ठोस कारवाई घेतली नाही आठवडी बाजार बंद करण्याची तर मला ह्याच नगरपालिकेच्या पुढं आमरण उपोषण लावण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, हे मी यामध्ये पण सांगतो. पुन्हा एकदा उपोषण करण्याची मागणी करत आहेत सर, काय बोलाल? 20 तारखेला आमची मीटिंग झालेली आहे आणि मला खात्री आहे मारुती गायकवाड साहेबांनी आमच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आम्ही लेटरच्या अपेक्षित आहे, आज लेटर ते देणार आहेत. त्याच्यामध्ये आठवडी बाजारचा मुद्दा आहे त्याच्यावरती ते कारवाई करण्याची त्यांनी शाश्वती दिलेली आहे. त्याचबरोबर जे इकडं अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी त्याची काय प्रोसेस आहे, प्रोटोकॉल आहे आणि निश्चितपणे त्यांना सुनावणी घेऊन मग नंतर कारवाई करणं हे नियमाच्या अनुषंगाने असल्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागत आहे. परंतु मला खात्री आहे की ज्या पद्धतीने ते आता कारवाई करत आहेत, परंतु कारवाई करत असताना आम्ही जी काही कल्पना दिली होती की पतविक्रेत्यांचं पहिले त्यांना त्यांची उपजीविकेची सोय झाली पाहिजे, टाउन वेंडिंग कमिटी बनवली पाहिजे. तर टाउन वेंडिंग कमिटी बनवल्यानंतरच काय पुढचे जे काय आहेत ते त्याला मार्ग मिळणार आहेत, उपजीविकेचे जे काही प्रश्न आहेत ते सुटणार आहेत, लायसन किंवा पुढचे जे सगळे प्रोसेस पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर जे मुद्दामालच्या संदर्भात पण आम्ही बोलले, मुद्दामाल परत करावा, त्याची भरपाई द्यावी या संदर्भात ते आज आम्हाला लेटर द्यायला आम्हाला खात्री आहे मुख्याधिकारी साहेब हे सकारात्मक भूमिका घेतील. आता ही 8 जणांची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये आप्पा जवळकर साहेब आहेत, त्याच्यानंतर राजू जाधव साहेब आहेत, सिकंदर शेख साहेब आहेत, त्याच्यानंतर तुम्ही पाहाल इकडे खंडागडे मावशी आहेत, ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत ते सगळे प्रमाणपत्र आहे. आता ही कासारीताई आहेत, उबाळे मॅडम आहेत, त्याच्यानंतर ते मुकणे आहेत. म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, मायनॉरिटी मधले म्हणजे अल्पसंख्याक मधले, त्याच्यानंतर खुल्या वर्गामधले असे सर्व लोकांना आम्ही संधी दिलेली आहे. आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतूद केली त्यानुसार या सगळ्या गोष्टी होत आहेत. सर्व समाजाला न्याय मिळण्यासाठी जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या अनुषंगाने आज अंमलबजावणी झालेली आहे. मी या ठिकाणी मनोज मसी साहेब जे मुरबाडचे मुख्य अधिकारी आहेत ते या ठिकाणी निवडणूक अधिकारी होते, मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर निकोळे साहेब आहेत, त्या निकोळे साहेबांनी पण आम्हाला मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन आणि सहकार्य केलं, मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर चारुदत्त सोनवणे जे या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये खूप जास्त त्यांनी कष्ट घेतलेले त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्याच्यानंतर पवार साहेब आहेत, सिद्धार्थ पवार साहेब, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि या सर्वांना मार्गदर्शन दिशानिर्देशन देऊन मुख्याधिकारी ज्यांनी आमच्या मागणीला प्राधान्य दिलं, बरं ठीक आहे आम्हाला आंदोलन करावं लागलं, तीव्र आंदोलन केलं, आम्ही पण म्हणजे खूप जास्त अग्रेसिव्ह होतो. परंतु आज कुठे का नाही एक शेवटी त्यांनी न्याय देण्याची भूमिका घेतली, मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. चुका घडतात, होत राहतात, परंतु माणूस म्हटलं तर चुका होणारच. परंतु त्या चुका सुधारण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जे स्वराज्याच्या संकल्पना आपण विचार करतो आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली बदलापूर भूमी आहे. तर या बदलापूर भूमीमध्ये स्वराज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आज बामसेफचे संस्थापक दीना भानासाहेब यांचा पण आज जयंती आहे. तर आज आमच्यासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, यशाचा दिवस आहे, विजयाचा दिवस आहे. तर मी सर्व पतविक्रेत्यांच्या, फेरीवाल्यांच्या आणि सर्व प्रशासनाचा या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आम्हाला संधी दिली आणि यापुढे हे पतविक्रेतेचे प्रतिनिधी आहेत हे योग्य निर्णय घेतील आणि लोककल्याणासाठी काम करतील. लोकहितासाठी काम करताना छत्रपती शिवाजीराजांचं
छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य आहे त्याचा विचार करूनच काम करतील असं मला पूर्ण आशा आहे. धन्यवाद. तर खूप छान माहिती सरांनी दिलेली आहे. या समितीमध्ये ज्यांची निवड झालेली आहे आपण त्यांच्याशी संवाद चालूया, त्यांचं मनोगत नक्कीच घेऊया. मॅडम, कसं वाटतंय आज सदस्य म्हणून निवड झालेली आहे आपली? खूप छान वाटतंय, पण सगळ्यात मोठं शहाचा वाटा म्हणजे निलेश दादांचा आहे आणि प्राजक्ता ताई आहेत आमच्या, त्यांचा आहे आणि आमच्या सगळ्या फेरीवाल्यांचं पूर्ण, कारण आमच्या मेहनतीला पूर्ण यश मिळालं आहे. पण मला असं वाटतंय की जर परत कारवाई झाली आणि परत त्यांनी चालू केलं तर परत आम्ही 100% परत तीच आम्ही रस्त्यावर उतरून परत आंदोलनाची तयारी करू, हे नक्की आहे. म्हणजे काय बोलाल, कसं वाटतंय आज? बोला बोला बोला. काय बोलाल, कसं वाटतंय आज? आज ही जी फेरीवाल्यांची जी खूप दिवसापासून प्रयत्न चालू होते, तर त्याला आज यश आलेलं आहे. आणि आमचे जे फेरीवाले आहेत ते आज नगरपालिकेच्या एका कमिटीवर आहेत आणि ते आमचे समस्या, ज्या आमचे फेरीवाल्यांचे समस्या असतील ते सोडवण्याचे प्रयत्न करणार आहेत त्या ठिकाणी. आणि आम्हाला आमचे लोक जे कमिटीमध्ये गेलेत त्यासाठी खूप आनंद होतोय आणि त्यांना सर्वांना खूप शुभेच्छा देते या ठिकाणी. सर्वसामान्य जनतेचा जो आनंद आहे तो आपण इथे बघत आहोत. तुम्ही कष्ट केले त्याच्याबद्दल काय बोलाल, आज छान असं यश मिळालेलं आहे? आम्ही भरपूर खुश आहोत. आम्ही आमच्यावर विश्वास लागू आम्हाला बिनविरोध निवडून दिलं. आमच्या आपांचं यांचा पाठिंबा आहे आम्हाला सर्वांना. आम्ही भरपूर खुश आहोत. काय बोलाल मॅडम? आज आनंद आहे, फक्त आनंदच दिसतोय. हो, आनंद तर खूप आहे. जे आम्ही उपोषण केले, मोर्चा काढले, आमचे जे मागण्या होते त्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्यात आणि आम्हाला आमच्या पद विक्रेत्यांना जो मान सन्मान आज दिला गेलेला आहे, बिनविरोध निवडणूक झाली आहे, त्याबद्दल मनापासून आभार. आणि सगळ्यात हे आभार मानायचं आहे तर निलेश दादा आणि ताई यांनी आम्हाला लय पाठीशी उभं राहून आमची मेहनत हे केलं आहे. त्यांच्या मनापासून आभार मानते आणि असं नेहमी आमच्या पाठीशी उभे राहा. धन्यवाद. आज कुठेतरी खूप 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 खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा दादांचं कौतुक करावं आहे. बहुजन मुक्ती पार्टीचा इथे जो विजय सुरू आहे, इथे जो आनंद सुरू आहे तो आपण बघत आहात. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच द्या. काही दिवसांपूर्वी आपण बघितलं कडकडत्या उन्हामध्ये आपल्याला इथे हे जे आहे आपल्यासोबत बसलेले सगळे सदस्य फेरीवाले ते आपल्याला इथे दिसले होते आणि कुठेतरी आपल्यालाही ते नको बघवत नव्हतं, कारण भरपूर आक्रोश आणि भरपूर जास्त दिवस हे उपोषण चालू होतं. पण आज आपल्यालाही कुठेतरी मनाला शांतता वाटणार आहे जर हा आनंद बघितला तर. तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच देत चला. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. पुढील वाटचालीसाठी आपण नक्कीच शुभेच्छा देऊया सर्वांना. मी एक सर्वांना पदविक्रेत्यांना विनंतीपूर्वक आवाहन करत आहोत की आपण आपल्याला अधिकार दिलेल्या जगण्याचा, परंतु जगण्याच्या अधिकाराबरोबर दुसऱ्या जो कायदा आहे त्या कायद्याच्या चौकटीत राहूनच आपल्याला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. आपण आपल्या जी काही रोडची जी साईड आहेत, कॉर्नर्स आहेत, जे टर्नचे आहेत, त्या ठिकाणी बसू नये जेणेकरून ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढतात. कारण आपल्याला अधिकार दिले याचा अर्थ दुसऱ्याचा जीव घेण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. ट्रॅफिकला अडचण होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. त्याचबरोबर मुख्य अधिकारी साहेब असतील किंवा शासनाचे जे कायदे आहेत किंवा नियम आहेत त्या नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यांनी ते निर्देशन दिलेलं आहे त्याचं पालन केलं पाहिजे. आणि याचं आपण काळजी घेतली पाहिजे की निश्चितपणे की आपण व्यवसाय करायचे, परंतु व्यवसाय करताना आपल्या माध्यमातून कुणाला कुठल्या नागरिकांना अडचण होऊ नये. त्यामुळे ट्रॅफिकला अडचण होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. कॉर्नरच्या ठिकाणी बसू नये त्याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही व्यवसाय करा, पण व्यवसाय करताना आपल्या माध्यमातून इतर कोणाचं काही त्रास होऊ नये याची निश्चितपणे आपण काळजी घेतली पाहिजे. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.